आपले स्वागत. प्रथम बाहेरून हल्लाबोल करणाऱ्या जवानांनी आपला मोर्चा ठाणे अंमलदाराकडे वळवला. येथील टेबल, संगणक, टीव्ही, वायरलेस कक्ष आदींची मोडतोड करून हे सैतान थांबले नाही. पोलीस ठाण्यासमोरील विभाग 2च्या स्ट्रायकिंग फोर्सच्या मोबाईल व्हॅनवर संतप्त लष्करी जवानांनी दगडफेक करून काचा फोडल्या. तसेच डिझेलच्या टाकीवर मोठे दगड टाकल्यानं त्यातून डिझेल गळती सुरू झाली. व्हॅनमधील पोलीस कर्मचारी श्याम आहेर, DS गायकर, CK गांगुर्डे यांनी आतमधून दरवाजे बंद करून घेतल्यानं त्या संतप्त जमावाला आतमध्ये घुसता आले नाही. मात्र दगडफेक व फोडलेल्या काचेतून हात टाकून पोलिसांच्या वर्दीवर हात घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर काही संतप्त जवानांनी व्हॅनच्या एका बाजूने ताकद लावून व ती व्हॅन जोरदार हलवून उलटून टाकण्याचा प्रयत्नही केला. काही पोलीस ठाण्यात तर काही जवान बाहेर धुंदून घालीत होते. पोलीस ठाण्यासमोरील विभाग 2च्या स्ट्रायकिंग फोर्सच्या मोबाईल व्हॅनवर दगडफेक करून व्हॅनच्या डिझेल टाकीने फोडले. लष्करी जवानांच्या दहशतीमुळे पोलीस ठाण्यात लपून बसलेल्या व मारहाणीत जखमी झालेल्या पोलिसांनी त्यानंतर पोलीस नियंत्रण कक्ष, नाशिक रोड पोलीस ठाणे व इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सदर हल्ल्याची माहिती दिली. हल्ल्यानंतर काही वेळानं पोलीस ठाण्यात जाण्यास मज्जाव करून पंचनामा करण्यास सुरुवात करण्यात आली. पोलीस ठाण्यावर हल्ला झाल्याची माहिती इतरत्र पसरताच पोलीस उपायुक्त संदीप दिवाण, पंकज दहाने, सहाय्यक पोलीस आयुक्त हेमराजसिंह राजपूत, छिद्र कृती दल आणि जादा पोलीस सोमवार घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आयुक्त कुलवंत कुमार सरंगल यांचे आदेश प्राप्त होताच उपनगर पोलीस कर्मचाऱ्यांनी वडनेर गेट या ठिकाणावरून सदर जवानांच्या मोटरसायकली जप्त केल्या. आधी 3 आणि नंतर पुन्हा 6 अशा गाड्या जप्त करण्यात आल्या. मात्र बाकीच्या वाहनांची विल्हेवाट लावण्यात जवानांचे साथीदार यशस्वी ठरले. सायंकाळी पोलीस आयुक्त कुलवंत कुमार सरंगल यांनी उपनगर पोलीस ठाण्यात भेट देऊन सर्व माहिती घेत कारवाईबाबतच्या सूचना दिल्या आणि कर्मचाऱ्यांनीही विलंब न करता हालचाली सुरू केल्या. पोलीस आयुक्तांनी लष्करी अधिकाऱ्यांशी देखील चर्चा करून त्यांच्या जवानांनी केलेले कृत्य बघण्याचे आमंत्रण दिले. उपनगर पोलीस ठाण्यावर पाहणीसाठी आलेल्या डेप्युटी कमांडंट राजू मिश्रा, अशोक मिश्रा, गिल, लष्करी पोलीस बोडके यांनी पोलीस आयुक्त सारंगल, निसार तांबोळी, संदीप दिवाण आदींची चर्चा केली. मात्र या घटनेतील लष्करी जवानांवर कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल करायचे याबाबत केस निर्माण झाल्यानं सरकारी वकील अजय मिश्र यांनाही पाचारण करण्यात आले. तब्बल 1.5 तास बंद दरवाजात चर्चा करून 107 लष्करी जवानांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान रात्री 9 वाजेच्या आसपास स्कूल ऑफ आर्टिलरीचे कमांडंट तिवारी, डेप्युटी कमांडंट राजू मिश्रा यांनी उपनगर पोलीस ठाणे गाठून पाहणी केली. मात्र कमांडंट उपस्थित असल्यानं केवळ त्यांच्या 3 अंगरक्षकांनी उपनगर पोलीस ठाण्याचा प्रवेशद्वार अडवून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही बचाव केला.
घटनेची माहिती मिळताच काही सामाजिक कार्यकर्त्यांसह माजी नगरसेवक प्रताप मंडोलिया यांनी देखील उपनगर पोलीस ठाण्यात येऊन येथील कर्मचाऱ्यांचे समजून केले आणि या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. हल्ला केलेला आहे पोलीस स्टेशनवरती हल्ला नव्हे, आता संपूर्ण नाशिकवरती माझ्यावरती हल्ला झालेला आहे आणि वारंवार या ठिकाणी या मिलिटरीवाल्यांच्या दादागिरी कायम होत असतात आणि त्यांची दादागिरी खूप वाढलेली आहे. कारण जवळच आर्टिलरी सेंटर आणि इथे देवली कॅम्प असल्या कारणाने मागचा फार इतिहास मी लहानपणापासून बघतोय. कधी निक्कीच आलं, कधी भारत कोर्ट, कधी अनोदर थिएटर, आज आपलं इव्हन पोलीस आता पोलीस स्टेशन हे म्हणजे लष्कर दहशतवाद आहे. लष्करांचा दहशतवाद आता या नाशिक शहरामध्ये जर पसरत असेल आणि इकडची जर कर्तव्यदक्ष जर पोलीस आहेत त्यांना जर असुरक्षित वाटत असेल तर मला वाटतं की सामान्य नागरिकांना याचा फार मोठा याच्यावरती परिणाम होणार आहेत आणि ते दहशताखाली जगण्याचा विषय आलेला आहे. माझं पूर्ण जे संपूर्ण वार्ड आहे त्याची जी पश्चिमेस बाउंड्री आहे ते टोटल आर्मीला लागून आहे. आर्मीच्या जवळ राहत असताना लोकांमध्ये ते भीतीचं वातावरण आहे आणि मला वाटतं की याच्यामध्ये शासनाने आणि जे उच्चवर्गीय असतील, जे अधिकारी असतील, जे जनरल असतील आणि ब्रिगेडर असतील त्यांनी याच्यामध्ये लक्ष घातलंच पाहिजे आणि असे जे वेडे झालेले जे अधिकारी आहेत लष्करामध्ये माजलेले अधिकारी आहेत अशा अधिकाऱ्यांना कारवाई झाली पाहिजे आणि त्यांच्यावर सिव्हिल प्रोसिजरच्या प्रमाणे कारवाई झाली, क्रिमिनल ॲक्टमध्ये कारवाई झाली पाहिजे. आणि मला असं वाटतंय की कुठेतरी यासाठी कोर्टामध्ये जाण्याचा निर्णय आला तर मी माझ्या या परिसराची शांततेची दृष्टिकोनात देखील विरोधात आहे. तब्बल 1.5 तास चर्चा झाल्यानंतर बाहेर निघालेल्या डेप्युटी कमांडर राजू तिवारी यांना प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी आपली भूमिका मांडण्यास सांगितले असता त्यांनी देखील मूकबधिराचे सोंग घेतले. सर ये जो मामला हुआ है इसके बारे में कुछ बोलेंगे सर? बताइए आपके रिएक्शन क्या है सर? क्या आप कौन सी कार्रवाई करेंगे हम लोग अगर इस तरह की कार्रवाई करने वाले सर? आप प्लीज घटना घडली, बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरली. या गडबडीत मात्र उपनगर पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी तातडीनं चावून सरकारने थैमान घालणाऱ्या लष्करी वेशातील गुंडांच्या मुसक्या आवळण्यासाठी नाकाबंदी केली आणि त्यांना यश देखील प्राप्त झाले. पोलीस ठाण्यावर हल्ला सुरू असताना सदर घटनेची माहिती पोलीस, पत्रकार व रहिवाशांनी पोलीस नियंत्रण कक्ष, वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस ठाणे यांना मोबाईलवरून दिली. मात्र पोलीस यंत्रणेकडून निरोप देताना नाशिक रोड पोलीस ठाण्यावर हल्ला झाल्याचा निरोप देण्यात आल्यानं मदतीसाठी येणारे पोलीस अधिकारी व इतर फोर्स नाशिक रोडच्या दिशेने गेले. त्यामुळे हल्ला करणारे शिकाऊ लष्करी जवान सही सलामत निघाले. मात्र पोलीस प्रशासनाच्या चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ सर्वत्र नाकाबंदी केली. यावेळी एक मोटरसायकलवर 2 शिकाऊ लष्करी जवान नाशिक रोड पोलीस ठाण्याबाहेर 4 विहितगाव येथे व लॅम्ब रोड, देवळाली कॅम्प आदी ठिकाणावर एकूण 18 ते 20 शिकाऊ लष्करी जवानांना ताब्यात घेण्यात आले. तेथील काहींना थांबवल्यानंतर काही जवान दमदाटी दादागिरी करत निघून गेले. मात्र धाडसी पोलिसांनी त्यांना न जुमानता सुमारे 15 ते 16 लष्करी जवानांना ताब्यात घेतले. याचबरोबर पुन्हा एकदा अशी विश्रांती बातमीपत्राच्या पुढील भागात पाहूया. लष्करी गुंडांचा थैमान.